जेट्टीवरती येताच आम्हाला लगेच बोट मिळाली. सो बोटीमध्ये आम्ही लगेच आता बसलो आहोत फेरीमध्ये आणि आता चाललो आहोत हरिहरेश्वरला. फेरीमध्ये वरच्या फर्स्ट फ्लोअरला आम्ही आता आलो आहोत. इथे खाण्यापिण्यासाठी पण भरपूर काय काय आहे. या धक्क्यावरती आता आम्ही चाललो आहोत. फेरीमधनं बोट सगळ्या गाड्या बाहेर काढतात. धक्क्याला लागली इथे गाडी आणि आमची गाडी वरती जाऊन उभी पण राहिली, कारण पहिली आमचीच गाडी होती, कारण आम्ही सगळ्यात लास्टला पोहोचलो होतो म्हणून. इकडनं श्रेष्ठ येते बघा भाऊजी. तर आता आम्ही पोहोचलो हरिहरेश्वर मंदिराच्या इथे. गाडी पार्क केली वाकणकर बंधूंच्या इकडे. गाडी पार्क करून आता चालत चालत चाललो आणि इथे खाली मंदिर आहे आणि हे सगळे आम्ही असे चालत चालत चाललो आहोत. मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. आता ऑफ सीझन असल्यामुळे म्हणजे जास्त क्राऊड नाही आहे, लाईन कमी आहे, म्हणून फटाफट आता आतमध्ये आम्ही चाललो आहोत. हे पडेल. तर हरिहरेश्वर मंदिराच्या पाठीमागून प्रदक्षिणा घालण्यासाठी हा जो रस्ता आहे. इकडनं मगाशी आपण आतमध्ये गेलो दर्शनासाठी आणि आता इथून चाललो आहो प्रदक्षिणासाठी. तर इथून वरती जाण्यासाठी 60 शिड्या आहेत आणि तिकडनं खाली उतरताना 140 शिड्या आहेत. काय सो चला मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आज फर्स्ट टाइम आम्ही ह्याच्या आधी पण 2 वेळा हरिहरेश्वरला येऊन गेलो, बट आज फर्स्ट टाइम आम्ही प्रदक्षिणा घालत आहोत. आणि आज अक्का पहिल्यांदाच येत आहे तुम्ही प्रदक्षिणा घालायला? क्या बात आहे. या 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 अनुभव घेतला पाहिजे ना मला. नि श्रेष्ठा 30 शिड्या चढल्यानंतर हा असा सुंदर असा नजारा आहे. हे जेवढे पण कळस दिसत आहेत ते सगळे मंदिर आहेत आणि पाठीमागे आहेत ती स्टॉल दुकानं आहेत आणि घरं आहेत आणि हे आजूबाजूला संपूर्ण डोंगर आणि ह्या साईडला समुद्र. तर आता आम्ही इकडनं 64 शिड्या चढून आलो. मग नंतर हा सगळा रस्ता आणि हा खाली उतरण्यासाठी 120 त्या काकीने आम्हाला शिड्या सांगितल्या आहेत. तर वरतून बघा व्ह्यू एवढ्या खाली. आता आपल्याला उतरत उतरत जायचं आहे. सो ह्या टोटल शिड्या आहेत 142 आणि त्या 64. सो ह्या शिड्या चढून उतरून आता आपण प्रदक्षिणा घालणार आहोत. आणि इथे खाली आल्यानंतरचा हा सुंदर असा नजारा आणि इथे सूर्यास्त व्हायची पण वेळ झाली आहे. क्या बात आहे. फर्स्ट टाइम आम्ही इथे आलो आहोत हरिहरेश्वरला प्रदक्षिणा घालण्यासाठी. वाव. हे बघा तुम्ही जर तो आता नवीन पिक्चर आलेला, नवीन म्हणजे झाला जुना, एप्रिल मे 99 जो पिक्चर आहे मराठी मूवी, जर तुम्ही तो मूवी बघितला असेल ना तर त्या बघा समुद्राचे पाणी इथे साठून पूर्ण शेवाळ झालेला आहे. साठून इन द सेन्स आता काही वेळानंतर काही तासानंतर ते समुद्राचं पाणी परत इथे येणारच आहे वरपर्यंत. आता समुद्राचं पाणी सध्या इथे आहे, ठीक आहे. ज्यावेळेस भरती येते त्यावेळेस पूर्ण हे पाणी वरपर्यंत इथपर्यंत येतं. जिथपर्यंत हा दगड जो डोंगराचा भाग आहे जिथपर्यंत हे असं दिसतंय तुम्हाला खड्डे खड्डे झालेलं, तिथपर्यंत संपूर्ण समुद्राचं पाणी लागतं. हवा तर एवढी खतरनाक सुटलेली आहे की हवेचा आवाज डोंट नो ह्याच्यात येतोय की नाही, पण इथे तर भाई एक नंबर हवा लागते. काय हा 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 हे ओके हा. आणि असं म्हणतात की हा जो पॅसेज दिसतोय ना इथे समोर तुम्हाला, हा खूप डेंजरस आहे. इथे म्हणतात असं की भवरा आहे, ह्या पाण्यात चुकून पण कोणी जायचं नाही.
आणि इथेच त्यांनी तो सीन शूट केलेला आहे एप्रिल मे 99चा. तर हा संपूर्ण असा हरिहरेश्वरच्या मागच्या बाजूचा डोंगर आहे. आणि हे जे पूर्ण तुम्हाला दिसतंय ना, हे जे असं खडकाला झालेलं आहे डोंगराला, ते समुद्राचं पाणी जोरजोरात लाटा येतात ना, त्या लाटा लागून लागून हे अशी झालेली आहे समुद्र. आणि हां, तुम्हाला मी सांगत होतो एप्रिल मे 99 जो मराठी मूवी तुम्ही जर बघितला असेल ना, तर त्या मूवीमध्ये बघा हा सीन दाखवला आहे त्या लोकांचा. एक ती लोक फिरायला येतात, तिला फिरवण्यासाठी घेऊन येतात ना, तो हा सीन असतो बॅक साईडचा. हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणेला बॅकग्राऊंडला जो डोंगर आहे ना तिथे. आता आहोटी असल्यामुळे आम्हाला इथे यायला मिळालं, नाहीतर समुद्राचं पाणी हे संपूर्ण इथपर्यंत असतं. म्हणजे विचार कराय बघा कसं झालंय. हे सगळं समुद्राच्या लाटा इथे आपटून हे असं झालेलं आहे. आणि इथे आमच्या सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे. आणि हा समोर असा समुद्र आहे. आता सूर्यास्त होण्याची वेळ झालेली आहे. इकडे एक स्टॉल पण आहे, लिंबू सरबत, ताक वगैरे. आणि इथे सगळी पब्लिक बसली अशी. इथे आमचं चाललंय फोटोशूट काय आमचा संपत नाही. पावसाच्या वेळेस किंवा भरतीच्या वेळेस जर तुम्ही ह्या ठिकाणी असाल ना, तर पाणी अक्षरशः आहे बघा. हा समोर तुम्हाला दिसतोय इथे गेटसारखं बनवलेलं आहे, तिथपर्यंत पाणी येतं. ह्या खडकांना येऊन पाणी समुद्राच्या लाटा टच होतात इथपर्यंत. आता सध्या समुद्र कुठे आहे बघा इथे, बट ज्यावेळेस भरती येते ना, त्यावेळेस समुद्राचं पाणी अक्षरशः इथपर्यंत हे संपूर्ण भरलेलं असतं इथे. हे बघा, ह्या ज्या शिड्या दिसत आहेत ना, इथे लोक येतात अस्थि विसर्जन करण्यासाठी. लोक इकडे येतात हरिहरेश्वरला, आणि इथेच इथपर्यंत पाणी असतं. ह्या पाण्यामध्ये अस्थि विसर्जन करतात आणि मग नंतर जातात. ह्या मंदिराच्या पाठी जो हा संपूर्ण डोंगर आहे, आता संपूर्ण डोंगर फिरून आम्ही आता प्रदक्षिणा घालून आता इथून आलो आहोत. आणि आता इथून एक्झिट. मगाशी आम्ही ज्या दुकानातनं साहित्य घेतलं सगळं, त्याच दुकानाच्या इथनं आम्ही एक्झिट करणार आहोत. ते इथे आतमध्ये मंदिराच्या इकडे भरपूर असे दोन्ही साईडला स्टॉल्स आहेत, खाण्यासाठी, नाश्त्यासाठी, चहा पाण्यासाठी, पेढ्यांसाठी, खेळणी घेण्यासाठी किंवा पूजेचं सामान घेण्यासाठी. अशी भरपूर इथे अशी दुकानं आहेत, लाईनीत आहेत दोन्ही साईडला, समोरासमोर अशी दुकानांचे स्टॉल्स आहेत. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.